मित्रांनो, कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये गनिमी कावा शिकवला जातो. पण मित्रांनो, आपण शिवजयंतीला घोषणा देतो, पण महाराजांच्या डोक्यात त्यावेळी काय चालत होतं हे कधी वाचलंय का? कधी विचार केलाय का? आज आपण अभ्यास करणार आहोत, शिवाजी महाराजांना समजून घेणार आहोत, शिवाजी महाराजांची गुणवैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर सर्वात पहिले आपण पाहणार आहोत मालवणी तडका, विजनरी लिडरशिप, आरमाराची उभारणी आणि सिंधुदुर्ग. काय रे, त्या समुद्राकडे बघून काय वाटतं? लाटा येतात आणि जातात. महाराजांना तसं नाही वाटत. त्यांना दिसले जंजिऱ्याचे सिद्धी, गोव्याचे पोर्तुगीज आणि सुरतेचे इंग्रज. महाराज म्हणायचे, ज्याचा समुद्र त्याचाच राजा. अरे, त्या काळात दगडात दगड बसून समुद्रात किल्ला उभा करणं म्हणजे आजच्या काळात मंगळावर घर बांधण्यासारखं होतं. महाराजांनी काय केलं? त्यांनी ओतकाम केलेले शिसे म्हणजे लेड वापरलं, जेणेकरून समुद्राचं पाणी दगडांना सडवणार नाही. आज आपण ग्लोबल वॉर्मिंगवर बोलतोय. महाराजांनी तेव्हाच वृक्षतोडीवर बंदी घातली होती. रयतेने लावलेली झाडं तोडू नका, लागलीच तर जुनी झाडं मोबदला घेऊन विकत घ्या. ज्याला पुढच्या 50 वर्षाचा विचार करता येतो तोच खरा शिव असतो. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग हा महाराजांचा एक महत्वाचा गुण, आणि हा गुण आपणास अफजल खानाचा वध आणि गनिमी काव्यामध्ये पाहायला मिळतो. अफजल खान काय मामूली माणूस नव्हता बापा. 7 फूट उंचीचा हत्तीसारखं बळ. तो जेव्हा विजापूरहून निघाला तेव्हा त्याने तुळजापूर, पंढरपूरचे मंदिर फोडलं. का? कारण त्यांना महाराजांना चिडवून मोकळ्या मैदानात आणायचं होतं. पण आपले महाराज ते कलेजाने डोकं वापरत होते. त्यांनी खानाला पत्रातून निरोप धाडला, खान साहेब, मी लय घाबरलो. तुम्हीच प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला या. स्वतःच्या मैदानावर शत्रूला बोलवणं याला म्हणतात होम ग्राउंड ऍडव्हान्टेज. समजा एखादी मोठी कंपनी, विदेशी कंपनी, अमेझॉन सारखी तुमच्या स्थानिक बिझनेसला टक्कर देत असेल तर तुम्ही तुमच्या कस्टमर रिलेशनशिपच्या जोरावर त्यांना कसं रोखता? हाच तुमचा प्रतापगड. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. युक्तीनं वागलं की डोंगरी ढिगासारखा वाटायला. महाराजांचा तिसरा महत्वाचा गुण म्हणजे ह्युमन रिसोर्स आणि टीम वर्क. पावनखिंड आणि तानाजी मालुसरे यांचा प्रसंग. ए भाऊ, तानाजी मालुसरे माहित आहे ना? मुलाचं लग्न होतं घरी, पण साहेबांना महाराजांचा निरोप आला की गड जिंकायचा आहे. तानाजी काय बोलला माहित? आधी लगीन कोंडाण्याचं, मग रायबाचं. आज आपण ऑफिसमध्ये 5 मिनिट जरी जास्त थांबलो ना तरी ओव्हरटाईम मागतो. महाराजांनी आपल्या मावळ्यांना मनात पगारापेक्षा स्वराज्य नावाचं स्वप्न मोठं केलं होतं. बाजीप्रभूंनी खिंडीत स्वतःचं रक्त सांडलं, कारण त्यांना माहीत होतं की महाराज सुरक्षित पोहोचणं प्रोजेक्टपेक्षा जास्त महत्वाचं. जर तुमच्या स्टार्टअप मधील कर्मचाऱ्यांना वाटलं की ही कंपनी स्वतःची आहे तरच ती कंपनी युनिकॉर्न बनते. इन्स्टिट्यूट पेक्षा इन्स्पिरेशन महत्वाचं असते मित्रांनो. माणसं जोडणं हीच खरी नेटवर्किंग आहे, जी महाराजांनी तेव्हा फेसबुक नसताना करून दाखवले. युवराय एक जीवनशैली, त्यांनी रयतेचं राज्य उभं केलं. हा माझा व्हिडिओ फक्त बघण्यासाठी नाही, तर तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करण्यासाठी. पुढच्या वेळी जेव्हा आयुष्यात आग्रा येईल म्हणजे संकट येईल, तेव्हा रडत बसण्यापेक्षा मिठाईचा बॉक्स अर्थात संधी शोधा.